10वीत घवघवीत यश संपादन केले असले तरी आता पुढील वाट खडतर आहे याची जाणीव होती मला. JEE आणि CETच्या मार्गाने इंजिनिअरिंगच्या दिशेने जायचे तर मार्गदर्शन आणि साथ योग्य व्यक्तींची हवी. आणि म्हणून खूप जणांचे अभिप्राय ऐकल्यानंतरच मी स्टडी प्लसची निवड केली. मयूर सरांनी केलेल्या काउन्सिलिंग नंतर आमचा निर्णय पक्का झाला. सुरुवातीला स्वभाव थोडा लाजरा असल्याने कोणाची मदत घेत नव्हतो. स्वतःच प्लॅनिंग करायचो आणि स्वतःचे प्रॉब्लेम्स सोडवायचा प्रयत्न करायचो. हळूहळू जसा बोर्ड, JEE आणि CETचा लोड वाढत गेला तसा माझा प्लॅन आणि एक्झिक्युशन मध्ये गॅप यायला लागला. स्ट्रेस वाढू लागला आणि कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित रिझल्ट मिळत नव्हता. यावेळी नमन सरांनी खूप मदत केली. वेळोवेळी काउन्सिलिंग करत मला योग्य दिशेने पुढे जायला प्रवृत्त केले. एप्रिलमध्ये 12वीची जोरदार तयारी सुरू झाली. प्रथमेश सरांनी आखलेल्या प्लॅनिंगने 7 तासांचे प्रत्येक दिवसाचे लेक्चर सुरू झाले. चव्हाण सर, दुबे सर, पवन सर, श्री समळ सर आणि सर्वच शिक्षक छान तयारी करून घेत होते. ॲडमिन आणि कोऑर्डिनेशन टीम आम्हाला DPP आणि इतर परीक्षांसाठी तयार व्हायला मदत करत. मी स्वतःहून मोठी स्वप्ने पाहिली होती म्हणून माझे प्रश्न आणि अभ्यासाची गरज जरा वेगळी होती. इथे मला साथ मिळाली ती म्हणजे राणे सरांची. सरांनी मॅथ्सचा अभ्यास तर सुंदर करूनच घेतला, पण त्यात येणारा प्रत्येक प्रश्न कसा, कुठे, कधी आणि किती वेळात सोडवायचा एवढ्या खोलात तयारी केली. खूपदा पर्सनल अटेन्शन देत माझे डाऊट्स क्लिअर केले. 12वी परीक्षा आधी मी क्लासमधील प्रिलिम सोबतच फिजिक्सचे 4, मॅथ्सचे 7 आणि केमिस्ट्रीचे 4 पेपर सेट एक्स्ट्रा लिहिले. तेही शिक्षकांनी मला जास्तीत जास्त 2 दिवसात चेक करून पुन्हा दिलेत. 12वी सायन्सचे बोर्डाचे पेपर झाले आणि मग पुन्हा सुरुवात झाली CETच्या तयारीला. JEE मध्ये 92% मिळून सुद्धा मी प्रथमेश सरांच्या मार्गदर्शनाने निवड केली CETवर फोकस करण्याची. आता मला 2 दगडांवर पाय ठेवायचा नव्हता. राणे सरांनी अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये बोर्डपासून CETचे रूपांतर खूप सहज केले. विद्यार्थ्यांचे ग्रुप्स बनवले. त्यांच्या आतापर्यंत झालेल्या तयारीनुसार त्यांना पुढील प्लॅन दिला. ऑप्शन एलिमिनेट कसे करायचे याचे तंत्र शिकवले. वेळ वाचावा म्हणून एक्स्ट्रा स्टेप्स कमी करून पटकन उत्तर कसे काढायचे याचे अनेक फॉर्म्युले आणि ट्रिक्स दिल्या. या तयारीत CETच्या मी 10 चॅप्टर वाईज, 10 पूर्ण आणि 5 ऑनलाईन मॉक टेस्ट दिल्या. किती मेहनत करत आहेत सर आमच्यासाठी. मला सरांसाठी गुरुदक्षिणा म्हणून मॅथ्समध्ये बोर्डात 100 पैकी 100 हवेत असे नेहमी वाटायचे. 12वी सायन्स रिझल्टच्या 1 दिवस आधी मी मार्कांचा अंदाज बांधला आणि एका छोट्या बोर्डवर तो लिहून काढला. CET रिझल्ट रात्री 12 वाजता आला, पण मी हिम्मत नाही करू शकलो तो पाहायचा. संपूर्ण कुटुंबाने 2 वर्ष माझ्यासाठी TV बंद ठेवला होता. मला एक माळा बांधून दिला खास अभ्यासाची वेगळी जागा म्हणून. स्वतःचे निर्णय स्वतःलाच घेऊ देण्याची संपूर्ण मुभा दिली. जीवलग मित्रांनी कमी मार्क्स आले आणि मी थोडा खचलो तेव्हा पार्टी देत मला पुन्हा प्रोत्साहन दिले. त्या रात्री मागील 2 वर्षे माझ्या डोळ्यांसमोरून जात होती. सकाळी बाबांनी उठवून CET रिझल्ट सांगितला आणि घरात जणू जल्लोष सुरू झाला. तर मित्रांनो, मी विघ्नेश पवार, स्टडी प्लस 12वी सायन्स 2025चा टॉपर. 12वीचे माझे मॅथ्समधील 100 पैकी 100 मार्क्स, बोर्डमधील 95.67% आणि CET मधील 99.58%
माझ्या गुरूंना समर्पित करत आहे. धन्यवाद सर. माझ्या या गुरुदक्षिणेचा स्वीकार करावा.